हवाई हल्ले, हत्या आणि महत्त्वाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांच्या मालिकेमुळे पश्चिम आशियातला तणाव वाढतच आहे. इस्रायलनं लेबनॉनमध्ये हल्ले करून बैरूतला, विशेषतः बास्ता आणि झुकाक अल ब्लास्ट भागांना लक्ष्य केले. यात 12 लोक ठार झाल्याचं वृत्त आहे. संपूर्ण आखाती प्रदेशात ऊर्जा पायाभूत सुविधांना असलेला धोका कायम असल्यानं हवाई संरक्षण यंत्रणा उच्च सतर्कता बाळगून आहे. कतारच्या रास लाफान औद्योगिक शहरावरील क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे झालेल्या नुकसानीबद्दल कतारचे मंत्री साद शरीदा अल काबी यांनी माहिती दिली. क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे कतारची LNG निर्यात क्षमता 17% कमी झाली आहे आणि वार्षिक महसुलात अंदाजे $20 अब्ज नुकसान झाले असं ते म्हणाले. उत्पादन सुविधांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे याची दुरुस्ती करण्यासाठी 5 वर्षापर्यंतचा कालावधी लागेल. यामुळे युरोप आणि आशियातील बाजारपेठांना होणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम होईल असं ते म्हणाले. कुवेतमध्ये 2 वेगवेगळ्या ड्रोन हल्ल्यांमध्ये प्रमुख रिफायनरीमधील कार्यरत युनिट्सना लक्ष्य करण्यात आलं. त्यामुळे किरकोळ आग लागली, परंतु कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही, असं कुवेतच्या पेट्रोलियम कॉर्पोरेशननं सांगितलं आहे. इस्रायलच्या उत्तरेकडील हैफा शहरातील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर इराणनं क्षेपणास्त्र हल्ला केला, मात्र यात कोणतंही मोठं नुकसान झाल्याचं वृत्त नाही. 12 अरब आणि इस्लामिक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी रियाधमध्ये एक संयुक्त निवेदन जारी करून नागरी पायाभूत सुविधांवरील इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा निषेध केला. संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या कलम 51चा हवाला देत या निवेदनात आत्मसंरक्षणाच्या आपल्या हक्काचा पुनरुच्चार करण्यात आलाय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय.